अर्थ स्वामी महाराजांची प्रार्थना करून घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश. आज मी भौतिक जीवनाबद्दल बोलणार आहे. थोडासा घसा दुखतोय म्हणून माझा आवाज जरा रप निघतोय. आला लक्षामध्ये. बघा, स्वामी समर्थांनी ज्या वेळेस या सृष्टीची निर्मिती केली त्याच्यामध्ये पहिलं तुम्हा आम्हाला घडवलं आणि व्यावहारिक जीवनामध्ये महाराजांनी आपल्याला पुढे चालण्यासाठी प्रोत्साहन दिलं. बघा, जी तुमची आमची बुद्धी आहे ती स्वामी महाराजांचीच बुद्धी आहे. फक्त आपण त्याचा गैरवापर करतो म्हणून आपल्याला पुढची दिशा मिळत नसते. कसं असतं, आज मी डिप्रेशनवर बोलणार आहे. मला बऱ्याचदा कानावर आले, महाराज थोडं डिप्रेशनबद्दल बोला. डिप्रेशन का होतं माणसाला, टेन्शन का येतं, माणसाचं मन का घाबरट होतं. थोडा पंखा लावर येतो. पंखा इथला पंखा लाव, जरा गरम होतो. फास कर एक खटका. तर त्याच्यामुळे काही लोकांना समजत नाही आपण डिप्रेशनमध्ये कसं जातो स्वतःहून. तर त्या डिप्रेशनबद्दलच आज मला चर्चा करायची आहे आणि एक 2-3 काय प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा करायची आहे. बघा, आताची तरुण पिढी सर्वात जास्त डिप्रेशनमध्ये चाललेली आहे. त्यांना समजत नाही नक्की काय करायचं ते जीवनामध्ये. त्यांच्या जीवनामध्ये काही अभ्यासामुळं ताणतणाव असतो, काही वेगळ्या गोष्टींचा ताणतणाव असतो, काही वेगळ्या प्रकारचा ताणतणाव असतो. अनेक जी काही मुलं असतात त्यांच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडत राहतात. पण तरुण पिढीला एकच माझं म्हणणं आहे, बघा, शरीराला काम किती असू द्या पण मानसिक त्रास जास्त घ्यायचा नाही. आताची तरुण पिढी कमकुवत जास्त होत चालली आहे आणि त्यांना पुढची दिशा जगण्याची मिळत नाही आहे. कारण की शरीर कमकुवत झाल्याने, शरीरात ताकद न राहिल्याने त्यांचा विवेक चालत नाही, त्यांची बुद्धी चालत नाही. आणि विवेक आणि बुद्धी न चालल्यामुळे शरीराला अनेक रोगही जडत आहेत आणि रोग जडल्यामुळे शरीर साथ देत नाही. हातपाय दुखतात, पोट दुखतं आहे, छाती दुखते, पाठण दुखते. म्हणजे तुमच्या शरीरातली जी हाडं आहेत ती कमकुवत व्हायला लागलेली आहेत. त्याच्या मागचं कारण एकच आहे, आताच्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल जास्त आहे. काम नसल्यामुळे मोबाईल जास्त बघितलं जातं आणि मोबाईलमध्ये अनेक प्रकारची चित्र दिसतात. त्याच्यामुळे त्याचा गैरवापर पण करणारे बरीच मुलं आहेत. आणि त्याच्यामुळं काही मुलांची लग्नही ठरत नाहीत, मुलींची पण लवकर लग्न ठरत नाहीत. त्याच्यामुळं काही मुलींच्या हातातनं काही क्रिया घडल्या जातात. त्याच्यातनं अशक्तपणा निर्माण होतो आणि माणूस डिप्रेशनमध्ये जातो. त्याच्या मागचं कारण एकच आहे, हेच बरं का, बाकी दुसरं नाही. आपल्या शास्त्रात लिहिलेल्या घटना आहेत हे माझ्या मनाचं काहीच नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळं शरीर कमकुवत व्हायला लागतं आणि जी मुलं आहेत ती डिप्रेशनमध्ये जात आहेत. आणि मग भविष्यामध्ये जे काय त्यांच्या हातातनं व्हायचं आहे 25व्या वयामध्ये, 26व्या 27व्या वयामध्ये, ते होत नाही आहे. कारण की आताच्या मुलांना जे 25 वय आहे त्यांना असं वाटायला लागलं आहे आमचं 40 का 45 वय झालेलं आहे. कारण की अशी अवस्था निर्माण झालेली आहे
मुलं आताची पिढी ऐकण्याच्या पुढे गेलेली आहे. त्यांना कळत नाही नक्की आपल्याला काय करायचं आहे. त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन हवं आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो प्रबोधन ऐका, पण लोकांना प्रबोधनच कळत नाही. मग ते प्रबोधन का ऐकावं, त्याच्या मागचं कारण हे. मग त्याच्यामुळं कसं आहे, शरीर अशक्तपणा झालं. तुमच्या शरीरातनं जे धातू निघत आहेत ते रक्त पिळवटून काढतं पूर्ण, आणि रक्तातनं ते वीर्य निर्माण होतं. त्याच्यातनं काय धातू निघतात. त्याच्यातनं मग आताची पिढी अशक्तपणामध्ये जास्त चालली, डिप्रेशनमध्ये जास्त चालली आहे, आणि त्यांचं आयुष्य कमी होत चाललं आहे. हे आपलं ग्रंथपुराण सांगतायत बरं का. आणि यूट्यूब चॅनेल तुम्ही पाहताय, अनेक लोक पाहतायत, त्याच्यावर काही सांगितलं जातं आणि तेच मनावर बिंबवतात. पण आपली संस्कृती, आपला धर्म काय सांगतो, या आताची पिढी लक्षात घेत नाही आहे. मग त्याच्यामुळं काय होतं, मग आताच्या पिढीचं लग्न ठरत नाही. मुलं बोलतात महाराज आमचं लग्न ठरत नाही, मग आम्ही काय करणार. त्याच्यामुळं आमच्याकडनं काही वाईट कृत्य घडतात, आणि त्याच्यामुळं आम्हाला शारीरिक त्रास होतो, आम्ही डिप्रेशनमध्ये जातो. अशा काही घटना आमच्या जीवनामध्ये घडत चालल्यात. महाराज आम्हाला वाचवा, असे पण प्रश्न आहेत. वाचवा म्हणजे याचा अर्थ काय आहे बघा. माणसाने स्वतःची हालत किती बेकार करून घेतलेली आताच्या पिढीने. कशामुळे, सांगणारा व्यक्ती योग्य नाही आहे. आताची लोक लाजतात. आई वडील मुलांसमोर स्पष्ट बोलत नाहीत. एखादा मूल आई वडिलांना सांगायला गेलं, तुला काय कळतं, तुला समजतं का याच्यातलं, असं कुठं असतं का. अरे बाबा तो आज ना उद्या शिकणारच आहे, त्याच्या आधीच तुम्ही शिक्षण द्या त्याला, म्हणजे त्याला कळेल नक्की हे काय आहे, याच्यामुळं काय होऊ शकतं. तुम्ही शाळेत गेल्यावर लहान लहान मुलं, 3री 4थीतली मुलं काय करतात हे तुम्ही स्वतः शाळेमध्ये जाऊन बघा. आताची मुलांची विचार किती वाईट झालेले इतक्याच लहान वयामध्ये. इतक्या लहान वयामध्ये मुलं काय करतायत तुम्ही विचार पण करू शकत नाही. 17, 18, 15, 14, 13, 12, 10 वर्षाची मुलं वाईट कृत्य करायला लागलेली आहेत. त्याच्यामुळे मी कितीही सांगितलं तर इथून पुढे हेच होणार आहे आणि हेच घडणार आहे. आणि याच्यामुळं लवकर मृत्यू हा तरुण पिढीला येणार आहे, आणि तरुण पिढी काही कामाची राहणार नाही. जुन्या काळामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मावळे होते, अहो 10-10, 100-100 भाकरी एक जण खायचा. आताच्या मुलाला बोललं एक भाकर खाती जातच नाही. नाही, उलटीसारखं होतंय मला. काय बोलतो तो, का होतं, त्याच्या मागचं कारण काय. कारण की आम्ही आमच्या अंगातली ताकद काढून टाकतो, त्याच्यामुळं आम्हाला जेवण जात नाही, आणि मग अशक्तपणा यायला लागतो. मग किती तुम्ही विटॅमिनच्या गोळ्या खा, लिक्विड काही घ्या, काही उपयोग होत नाही. काय पावडरी संपवतात जिममध्ये जाऊन, तरी बॉडी वाढत नाही. कारण त्याच्यामागचं कारण एक आहे, विचार चांगले राहिलेले नाही आहेत तरुण पिढींचे. तरुण पिढीला खूप गरज आहे याची, आणि हे सांगणं खूप गरजेचं आहे. मला सांगायचं नव्हतं, पण जर आपण नाही सांगितलं तर समोरचं बरेच साधू संत पण सांगतात, पण कोण मनावर घ्यायला मागत नाही. मग त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, आत्महत्याचे विचार डोक्यात यायला लागतात. याच्यामुळं कशामुळे येतात, आत्महत्याचे विचार डोक्यात यायला लागतात. फक्त हे कृत्य केल्याने बरं का. इतकी बेकार आताच्या पिढीची अवस्था आहे. म्हणून सगळ्यांनी सावधान राहायचं आहे. बघा, रोज सकाळी उठून प्रत्येक तरुण पिढीने व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. किमान मी बोलत नाही बाबांनो तुम्ही 6ला उठा, 7ला तर उठू शकता, 5ला तर कोण उठणारही नाही ना, 4ला कोण उठणार आहे. पण 6ला तरी उठले तर किमान रोज 25 सूर्यनमस्कार मारा, 25 उठाबशा काढा, आणि रोज प्राणायाम करा. बघा, तो व्यक्ती कधीच आजारी पडत नाही, तो माणूस निरोगी राहतो, आणि त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा वाढली जाते. आणि ज्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा वाढते, त्यावेळेस शरीरामध्ये ताकद निर्माण होते. काय होते, आणि ती ताकद निर्माण झाली तर माणसाचं आयुष्य पण वाढलं जातं.
पण आता कोण ऐकतंय? अरे मरू दे, ते महाराज सांगतात सकाळी आरामाला 8-9ला उठा, टेन्शन घ्यायचं नाही, खायचं 10 10:30ला उठायचं, काम करायचं नाही, काय नाही, मस्तपैकी. नाही कंटाळा आला मला, झोपून देत नाही, थंडी खूप आहे, थंडीचं एवढ्या लवकर कोणाला उठवतं का? अरे बाबा, हीच वेळ आहे उठायची. या तरुण वयात जर तुम्ही उठला नाहीत तर हीच तुमची अवस्था होणार आहे. सांगायचं कारण हे डिप्रेशनवर झालं, थोडक्यात सांगितलं मी. याच्या मागचं कारण तुम्हाला. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? नाम. काय घ्यायला पाहिजे? श्री स्वामी समर्थ नामस्मरण. डोक्यात वाईट विचार आले का श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचं. किमान सकाळी तरी उठल्या उठल्या पहिले देवाला भजावं. सकाळी अर्धा तास श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावं, संध्याकाळी अर्धा तास श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावं, गोरक्षनाथांचं नामस्मरण करावं सकाळ संध्याकाळ, तुमच्या कुळाचं स्मरण करावं, तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांचं स्मरण करावं. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं. सात्विक बुद्धी निर्माण होते आणि आपल्या हातातनं वाईट कृत्य घडलं जात नाही. आलं लक्षामध्ये? पण हे करायला पाहिजे. प्रत्येक पिढीने केलं तर याचा अनुभव येणार तुम्हाला, अन्यथा येणार नाही. हे मी तुम्हाला डिप्रेशनवर सांगितलं. आणि काही असे पण विचित्र बाबा असतात. एक आई वडील एका बाबाकडे गेले. तुम्हाला सांगतो, व्यवस्थित ऐका. आता माणसाच्या जीवनात संकट आले तर माणूस फिरतोच, त्याला काही इलाज नाही. काय त्याला वाटतं आम्हाला कुठून तरी बरं वाटावं म्हणून तो अनेक दारं फिरतो. पण त्याचा फायदा घेणारे अनेक कोले लांडगे लपलेले आहेत बाबाच्या रूपामध्ये. कशाच्या? आणि ते बाबा काय करतात माहिती आहे का? गोरगरिबांचा फायदा घेतात आणि घाबरून ठेवतात आईवडिलांना. आणि घाबरून ठेवल्यावरती मग असं काही सांगतात, त्याच्यातनं त्या आईवडिलांचे लाखो रुपये खर्च होतात. एकदा एक आई, दोघं नवरा बायको आणि एक त्यांचा मुलगा, चांगला 21-22 वर्षाचा मुलगा, त्याला व्यवस्थित कळतं आहे सगळं, त्याला नॉलेज आहे, सगळं काय आहे, पण थोडं डोकं चालत नाही आहे आणि थोडं अल्लड आहे स्वभावाने. पहिलेच जर आईवडिलांनी चांगले संस्कार केले असते तर मुलं अशी वागत नाहीत. आधी लाडून ठेवायचं, एकच मुलं आहे माझं, आणि मग एक मुलं असल्यामुळे अति लाड केल्याने मुलं वायाला पण जातात. मग ते बाबाकडे गेले, बाबासमोर बसवलं. बाबाने काहीतरी विचित्र सांगितलं आणि बोलले, हा मुलगा जन्माला आलाच कसा? आता जन्माला आला कसा म्हणजे? अरे आईवडील आहेत, त्यांनी जन्म दिला त्याला. जन्माला प्रत्येक आईवडिलांचा मुलगा कसाही असो, जीव असतो, तो जन्माला आलाच कसा? हा मुलगा तुमचं अख्खं घरदार बर्बाद करणार आहे. काय बोलले? हा मुलगा तुमचा पनवती आहे. त्याच्यासमोर, मुलाच्या समोर बोला. आता 20-22 वर्षाचा मुलगा, त्याला कळत नाही का? मोठा मुलगा. आणि आई बोलती खरे खरे. अरे खरं काय? बापाला तर पटलं नाही गोष्टी, बापाला नाही पटले. आता बोलणार काय बाबासमोर? बोलले, हा मुलगा तुमचं सगळं घरदार उद्ध्वस्त करणार, तुमच्या घरात मृत्यू होणार, अमुक होणार. हा मुलगा जन्माला, हा पनवती मुलगा आहे. काय बोलले? मुलगा पनवती आहे. बरं, आईवडील मेले नाही जन्म देता देताच, बरोबर आहे का? का एखाद्याला दोष द्यायचा? कोणी अधिकार दिला तुम्हाला दोष देण्याचा? तुम्ही काय ब्रह्म आहात? तुम्ही ईश्वर आहात? अरे बाबा झाला म्हणून काय अख्खं विश्व जिंकलं का तू देव झाला? जो मृत्यू सांगू शकतो म्हणजे त्याला आत्मबोध अवगत झाला. आत्मबोध अवगत झाला तर तुमच्या आमच्यामध्ये बसणारच नाही, तो हिमालयावर जाऊन बसेल. तो कशाला तुमच्या आमच्यामध्ये येतोय? हे असे लबाड पण लोक असतात. आणि तेच व्यक्ती आपल्याकडे आले, त्यांना समजून सांगितलं असं नसतं बाबांनो. जे मूल तुमच्या पोटी जन्माला आलं ते त्याची कर्म घेऊन आले आणि तुम्ही तुमची कर्म तुम्हाला करायची. आई वडील फक्त जन्माचे धनी असतात, कर्माचे नसतात. तुम्ही तुमची कर्म घेऊन आले, तो त्याचा कर्म घेऊन आलाय. पुढं भविष्य मुलाचं चांगलं आहे, त्याला पनवते बोलू नका. त्याचा तिरस्कार करायला लागले घरामध्ये लोक सगळे, आजा आजी. व बापाचा जीव मुलावर होता. बाप बोलला, महाराज मला हे पटलंच नाही, तुम्ही जे आता मला बोलले ते खूप मला बरं वाटलं, का माझ्या मुलावर माझा जीव आहे. माझा मुलगा कसाही असला तरी तो माझा मुलगा आहे. म्हणून आता इथून पुढे अशा भोंदू बाबांच्या दारात जायचं नाही. याच्यामुळं काही लोक अशा मुलांचा रागराग करून काही घातपात पण करू शकतात. नाही करू शकत?
अशा किती घटना घडतात. मग त्या मुलाचा तिरस्कार करणार, त्या मुलावरती चिडचिड करणार, त्या मुलाला हाडतूड करणार. पोटच्या मुलाला कोण मनामध्ये भरून देते? त्याच्या मागचं कारण कोण आहे? भोंदू बाबा. कोण बाबा? आणि या भोंदू बाबांची सुळसुळाट आता या कलियुगात जास्त आहे. मी प्रत्येक वेळेस बोलतो बरं का भोंदू बाबांवरती. आता या यूट्यूब चॅनलवर असल्यापासून लय जळायला लागलेत माझ्यावरती. महाराज भांडी ओपन करायला लागले. हां, कोण काय 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 माझ्या नावाने बोंबम करते, कोण काय करते. पण आपल्याला काय फरक पडतोय? आपलं सत्य आहे ते सांगत राहायचं लोकांना. कारण धंदा बंद व्हायला लागला ना. धंदा बंद व्हायला लागला लोकांचा. 10,000 हजार घे, 20,000 हजार घे, 50,000 हजार घे, हे बंद व्हायला लागलं. लोक भुलतात, पण चांगली शिकलेली लोक भुलतात. असे काय फिरवतात तर पैशाला त्याला गाडणार म्हणजे गाडणारच. एवढे पैसे तुला देणंच आहे, एवढं करणंच आहे. आता एक मुलगा माझ्याकडे आजच आला. त्या मुलाला त्याचा मित्र आणि तो गेला पोलीस भरती. आता मुलं जास्त करून पोलीस भरतीमध्ये जास्त जात आहेत. ट्रेनिंग काय रनिंग बिनिंग करतायत, सगळं करतायत. तो बोलतो महाराज माझी पाठण दुखते, माझ्या पायाचे काय बोलतात ते मसल्स फाटले. अरे म्हणजे काय नाही, शरीर आहे, काय नाही काय होत राहतं. नाही बोलतो मला बाबाने सांगितलं तुझ्यावर करणी केली. आता मला सांगा पायाचे मसल्स फाटणे करणीचा काय संबंध आला? स्वाभाविक आहे ना, कळायला पाहिजे. आता तो अज्ञान आहे, लहान आहे वयाने, 20-22 वर्षाचा मुलगा. पण समोरचा सांगणारा अक्कलवान तर आहे ना, त्याला देवाने अक्कल तर दिलेली आहे ना. पण अशा लहान मुलांना घाबरायचं आणि पैशाची उकळ करायची. त्या मुलाला काय सांगितलं? तू 4 वर्षात मरणार आहे. काय सांगितलं? आता 4 वर्षात खरंच मरणार आहे का तो? कसं घाबरायचं? मग काय बोलले? तुला 12,000 रुपये खर्च येणार आहे, तू ही शांती केली का मग वाचशील. काय बोलले? आता पहिलं घाबरायचं, मग पैशाची मागणी करायची. घरचे पण तयार झाले पैसे द्यायला. नाही चालेल, आमचा मुलगा वाचायला पाहिजे. अरे तो मरणारच नाही तर तुम्ही कशाला पैसे देताय? सांगणारा माणूस कुठल्या अर्थाने सांगतो हे तर विचार करा तुम्ही. त्याला पैसा पाहिजे. तो पैशासाठी तुमच्या मुलाला तुम्हाला घाबरवलं आहे त्यांनी, आणि तो पैसा उकळायच्या प्रयत्नात आहे. एवढा तरी विचार करायला पाहिजे. पण माणूस विचार करत नाही, काय नाही. कारण की पोटचं मूल आहे ना. आता ट्रेनिंग आहे, मुलगी पण पोलीस भरतीमध्ये आहे, मुलगा पण आहे. दोघांना इंजुरी होते, काय ना काय होत राहतं आहे. मग कोणीतरी काय केलं असेल. अरे शरीर हाड माज याच्याने घडलेलं शरीर आहे. कुठे एल्बो दुखेल, कुठं पाठण दुखेल, कुठे मनका दुखेल, कुठे पाय दुखेल. व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. नुसतं धावून जमत नाही. सूर्यनमस्कार मारा, डिप्स मारा, स्कॉट मारा, काहीतरी करा तरुण पिढीने. नुसतं धावून जमत नाही. मसल मजबूत करा. त्याला काय अंडीच खाणं महत्त्वाचं आहे का? नाही, डॉक्टरने सांगितलं अंडे रोज खातो, अंड्यात ताकद आहे. काय बोलायचं? आम्ही बिना अंड्याचं जिवंत आहे आम्ही इथे, आणि शिवाय मजबूत आहे. आताही तरी 80-90 किलोची गोंद दिली तर खांद्यावरनं घेऊन जाईल. पण सांगायचं कारण काय? हा तुमचा आमचा विचार करण्याची जी पद्धत आहे ना, ती विचित्र झालेली आहे. आणि मग त्या मुलाला अशा पद्धतीने घाबरवलं, तू मरणार आहे, तू जगणारच नाही, तू 4 महिन्यात मरणार आहे. म्हणजे तू ज्यावेळेस 4 महिन्यात मरशील ना, तू भूत म्हणून माझ्या मठात ये आणि मला विचार महाराज मी मेलो म्हणून. म्हटलं अरे बाबा असं काही नाही, कोणी सांगितलं तुला? असं काही नाही, काय घाबरू नको. आपल्या दरबाराचं सत्य कळायला जातं. आता माझ्याकडे जेवढी लोक येत आहेत ना, 100मधून 99% लोकांना बाधा निघत नाही. किती टक्के? 99% बाधा नाही. आणि जे 99% लोक येत आहेत ना, त्यांना बाहेर बाधा सांगितली करणीची. काय सांगितले? अरे बाबा आपले प्रारब्धाचे भोग पण असतात, हे कधी समजणार? एकदा प्रारब्ध बिघडलं ना तुमचं, तुम्हाला करणी करायची पण गरज लागत नाही. आपोआप चक्र फिरायला लागतं. आणि ते असं फिरतं ना, असे भोग येतात तर माणसाला वाटतं अरे काय झालं ते. पण सत्य सांगणारा व्यक्ती राहिल्याच कुठे आता या जगामध्ये? सगळ्यांनी धंदाच केला आहे, तर सत्य सांगणार कोण? त्याला माहिती आहे घाबरतोय समोरचा, त्याला कसं घाबरायचं आणखी तर समोरच्याला कळतं. मग तो घाबरून आणखी तुम्हाला त्रास करणार आणि पैशाची उकळ करणार. म्हणजे अशा काय घटना असतात, त्याच्यामुळं सर्वसामान्य माणूस फसत चाललेला आहे याच्यामध्ये. आणि बरीच लोक
मला बोलतात, महाराज असा पॉवरफुल तोडगा सांगा. मी इतका पॉवरफुल म्हणजे आता कुठला पॉवरफुल तोडगा सांगायचा मलाही समजत नाही. म्हणजे हे आपण बोलतो ना, आपल्याला पितरांचा दोष लागला जातो, प्रेत दोष लागला जातो, हे काही गोष्टी लागल्या जातात ना, मग याच्यावर पॉवरफुल तोडगा काय? बघा कसं असतं माहिती आहे का, माणसाला तूप खाऊन लगेच रूप यायला लागतं, अशी माणसाची अवस्था आहे. आणि त्याच्यामुळे भोंदू बाबा तुम्हाला लोकांना फसवतात. काय फसवतात? त्यांना माहिती आहे याला लगेच पाहिजे, मग लगेच पैशाची मागणी करायची आणि मग याला फसवायचं. बरोबर. बघा, ज्याला जबर पितृदोष असेल, या तुमच्या घरामध्ये प्रेत दोष असेल, त्यांनी निखळ काळी गाय असते ना, काळी गाई, तिला 108 प्रदक्षिणा माराव्या. किती माराव्या? आणि मंत्र कुठला बोलावा? कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सगळ्यात पॉवरफुल मंत्र आणि सगळ्यात पॉवरफुल तुमच्या पितरांना गती लगेच. 1.25 महिना करायचं फक्त. किती करायचं? फक्त तुम्हाला त्रास आहे, पण माणूस मेला का घरचे सोडून देतं, मरू दे आता कोण. 3ऱ्या दिवशी दशकिऱ्या पाडतात लोक, 4थ्या दिवशी दशकिऱ्या पाडतात. मग तो कावळा शिवत पण नाही त्या पिंडीला. शिवतो का? नाही, शिवला नाही. अरे तुम्हाला कधी अक्कल यायची? तुम्ही 3ऱ्या 4थ्या दिवशी त्याची पिंड पाडली, तो कसा शिवेल? त्याला कळतच नाही ना तो मेलाय का जगलाय नक्की. 13 दिवस आत्मा तुमच्या घरातच राहतो. तुम्ही 3 दिवसात त्याचं सगळं संपून टाकता, मग तो प्रेत नाही होणार आणि तुमच्या छातीवर नाही बसणार तर काय होणार आहे? काही लोक मृत व्यक्तींचे फोटो घराला लावून ठेवतात. नाही, माझं लय प्रेम होतं, मला लावणं गरजेचं आहे. एक असाच अनुभव सांगतो तुम्हाला. चालता चालता एका घरामध्ये एक स्त्री वारली. फक्त ऐका आणि सोडून द्या. अनुभव बरं का, प्रेताचा अनुभव. बोलू नका, कोण बोलतंय? आणि घर कुटुंब जरा मोठं होतं, नवरा बायको 2 मुलं, सगळं छान प्रपंच सुखाचा चाललेला. आणि अचानक ती महिला वारली. तिचा कार्यक्रम व्यवस्थित झाला, सगळं छान झालं. आणि त्यांनी एक मोठा फोटो बनवला. काय बनवला? मोठा फोटो बनवला, घरात अडकवला. रोज त्याची पूजा अर्चना करत होते. काय करत होते? रोज पूजा अर्चना त्या महिलेची बरं का. रोज पूजा अर्चना करत होते. तिला गंध लावायचा, कुंकू लावायचं, रोज अगरबत्ती दिवा दाखवायचा. आणि त्या बाईचा एक टाक घरामध्ये बनवून आणला आणि देवाऱ्यामध्ये ठेवला. म्हणजे बाईचा टाक. बरीच लोक अशी करतात. ते एक वेळ अशी आली, बरेच दिवस निघून गेले आणि अचानकच तिच्याच मुलीच्या अंगात तिचीच आई आली. प्रेत. काय आलं ते? आणि मग त्याची चौकशी केली. ती बोलायला लागली. हिच्या अंगात आली कशी, म्हणजे कोण आलंय नक्की? सगळे घाबरले. असं काय झालं? अचानक कसं काय झालंय? मग त्या मुलीच्या मुखातनं तिचीच आई म्हणाली, तुम्ही रोज माझी पूजा करायची, तुम्ही रोज मला हळदी कुंकू लावायचे, तुम्ही रोज प्रेमाने मला हाक मारायचे, त्याच्यामुळं माझा आत्मा सुटलाच नाही, मी खालीच भटकत होते, म्हणून मी परत घरात आली तुमच्या. काय बोलली? आणि त्या मुलीला सोडलंच नाही तिने. काय सोडलं नाही? त्या मुलीच्याच अंगात, पोटच्या पोरीच्या. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांनो, ज्यावेळी एखादा व्यक्ती मृत होतो त्याचा फोटो घरात कधी लावू नये. हां, तुम्ही घरामध्ये ठेवा एका ठिकाणी. ज्यावेळेस काय त्याचं श्राद्ध असेल, काय असेल, त्यावेळेस काढा, त्याचं पूजन करा, त्यावेळेला नैवेद्य दाखवा त्याला, आणि त्याच्यानंतर तुम्ही परत ठेवून द्या. किंवा एखादा व्यक्ती दर महिन्याला श्राद्ध करायला पाहिजे. काही लोक 5.5 महिने, वर्ष श्राद्ध करतात. नाही, दर महिन्याला करायला पाहिजे त्याचं, वर्षभर. तर त्याला तिथं त्या गोष्टी मिळाल्या जातात. मग ते बोलतात ना, आपण चप्पल दान करतो, वस्त्रदान करतो, अन्नदान करतो, एखादी बरेच काही गोष्टी असतात, छत्रीदान करतो. जे काय वस्तू आपल्याला लागतात स्वतःला, ते आपण इतरांना दान करतो, तर ते तुमच्या पूर्वजांना मिळालं जातं. मग ते पूर्वज खाली रिवर्स आपल्या बोकाटी बसायला येत नाहीत. ते त्यांच्या जागेवर चांगले राहतात. काय राहतात?
आता ठीक आहे या गोष्टी, पण एखादा व्यक्ती मेल्यावरती नक्की आपल्याला कळणार आहे का तो स्वर्गातच गेलाय का नरकात गेलाय? नाही ना कळणार. आपण आयुष्यभर त्या पित्रांची सेवा करत राहतो ना, हे माझी पित्र, ती माझी पित्र, ती माझी. अरे तो गेलाय कुठे तुम्हाला काय माहिती? का वैतरणी नदीमध्ये पोहतोय? वैतरणी नदी माहिती का तुम्हाला? मलमूत्राने भरलेली ती वैतरणी नदी. सुटत नाही माणूस, पहिला त्याच्यातच जातो. जो पुण्यवान असतो त्याला गायी स्वतः येते न्यायला आणि तिच्या शेपटीला धरून ती वैतरणी नदी पार करतो. आणि जो पापी असतो तो हजारो वर्ष त्याच्यातच पोहत राहतो आणि मलमूत्र खात राहतो. हे वैतरणी नदीचं महात्म्य हे मोठं. आपल्या गरुड पुराणामध्ये पण लिहिलेल्या घटना आहेत या. म्हणून मृत व्यक्ती असावे, त्यांचे फोटो ठेवा, नाही बोलत नाही मी, तुमची आठवण म्हणून, पण ते एका बाजूला ठेवून द्या, पूजायला ठेवू नका. त्या आत्म्याला शांतता मिळत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून मी जे काय सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल. मी जे काय 2-3 घटना सांगितल्या, म्हणलं भौतिक जीवनाबद्दल थोडंसं बोलूया. आज काय कथाबिथा सांगितली नाही मी. संक्रांत सगळ्यांनी केली असेल. आज जरा लोक कमी आहेत, किंक्रांत असल्यामुळं. काय नो हां, घाबरले काय लोक बाहेर निघायला? तरी मी सांगितलंय. काय लोक बोलतात पिवळे वस्त्र धारण करा, काय बोलतात करू नका, काय बोलतात काळे वस्त्र धारण करा. अरे कधी कळणार? किती अंधश्रद्धेमध्ये आम्ही अडकणार? ठीक आहे, ज्योतिषशास्त्र 14वी विद्या आहे. आपल्या खंडोबाचा भंडारा माहिती आहे तुम्हाला? काय असतो? पिवळा असतो ना. रात्रंदिवस पिवळाच माणूस, तो कधी काळा होतच नाही. सोन्याहून पिवळा. काही लोक सूर्याचं प्रतीक म्हणून पिवळे वस्त्र धारण करतात. काही लोक करत नाहीत. घाबरवणारे बरीच लोक आहेत ना. काही लोक काळी वस्त्र धारण करतात, कारण की ती उष्णता खेचून घेण्यासाठी. अनेक कथा आहेत त्याच्या मागे, भरपूर कथा आहेत. सांगायला गेलं तर बऱ्याच कथा आहेत, आपल्याला वेळ पुरणार नाही. म्हणजे पांडवकालीन पण कथा आहेत, श्रीकृष्णाच्या काळातल्या कथा आहेत, रामाच्या काळातल्या कथा आहेत, आताच्या कथा आहेत. आता नक्की कथा ऐकायची कुठली आणि सांगायची कुठली? माणूस भ्रमातच पडेल त्याच्यात. त्यापेक्षा ज्यांनी अनंत ब्रह्मांड घडवलेत, जे ब्रह्मांडांचे मालक आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही आहोत. तर हे चंद्र, सूर्य, अनेक ग्रह तुमचं काय वाईट करणार आहेत का? का सूर्य मकर राशीत गेला म्हणून आता काय उत्तरायण चालू झालं, मग आता भय वाटायला लागलं? असं काय आहे का? दक्षिणायमधून उत्तरायमध्ये चाललाय तो. बघा, मनामध्ये पहिलं भय ठेवायचं नाही. काही होत नाही माणसाला. आता ते जुन्या काळापासून अनेक लोक सांगत आले, पंचांग काढता कोण बाहेर, पण तसं काहीच घडत नाही. काही लोक इतके लोकांना घाबरून ठेवतात, तर काही लोक घराच्या बाहेर पण निघत नाहीत. नको बाबा काय झालं तर मला. इतके पण घाबरट लोक आहेत. म्हणून मी सांगितलं, अरे ज्याने अनंत ब्रह्मांड घडवलेत, अनंत सूर्य घडवलेत, अनंत चंद्र घडवलेत, त्यांचाच आधार घेतल्यावर काय होणार आहे तुम्हाला? आज संक्रांत कोणावर तरी येणार आहे. काय येणार आहे बोंबलायला? किंक्रांत काय बोलतात त्याला? काय येणार? कोणावर आली? कोणावर येणार आहे? अरे ज्या आईने, काही किंक्रांत एक राक्षसच होता ना, अशी पण कथा आहे. त्याचा वध, तुम्हा आम्हाला त्रास करत होता म्हणून त्याचा वध केला. ती तुमच्या आमच्या अंगावर कशी काय येऊ शकते? येऊ शकते का? हे लोकांना भ्रमात पाडण्याचे सगळ्या लोकांनी विचारच केला आहे. लोकांना घाबरून ठेवायचं आणि लोकांना घरातच ठेवायचं कोंडून. असं काही नाही आहे, बिंदास राहा. आता काही लोक माझ्या जवळ येतात, महाराज तुम्ही बोलतात बिंदास राहा, काय नाही होणार. मग काय नक्की काय सांगायचं? रोज सांगू तुझ्यावर करणी केली. तेच मला एकच काम आहे, करणी केली. अरे बाबांनो, काही लोकांना मानसिक समाधान नसतं. त्याला बाबाची गरज नाही, त्याला मार्गदर्शनाची गरज असते. काय असते? समजा मानसिक समतोल त्याचं बिघडला असेल तर त्याला कसली गरज आहे? मार्गदर्शनाची गरज आहे ना, का लिंबू फिरवायची गरज आहे? म्हणून प्रत्येक वेळेस करणीच निघल असं नाही आहे. काही लोक डिप्रेशनमध्ये जाऊन
वेड्यासारखे करतात आणि बाबा लोक बोलतात करणी केली. अशी पण लोकांची अवस्था आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, माझ्याकडे येणार माझी पद्धत वेगळी आहे मार्गदर्शन करण्याची. मी लोकांना अंधश्रद्धेत अडकवत नाही. मी लोकांना श्रद्धेची भावना जागृत करून देतो. काही लोक अंधकारामध्ये आहे त्यांना प्रकाशाकडे नेतो आणि जगण्याची दिशा दाखवतो. हे माझं काम आहे. महाराजांनी त्याच्यासाठी मला उभं केलं आहे. काय केलं आहे? लोकांना बाबागिरी बुवागिरी याच्यामध्ये अडकवण्यासाठी नाही. मी बाबा भगत नाही. मी आजही सांगतो, मी महाराजांचा सेवक आहे, चाकर आहे, दास आहे. ही माझी लायकी. त्याच्यामुळं जे आमचे मालक बोलतील तेच मी सांगणार तुम्हाला. काय सांगणार? बाकी मालक बघतील. काय बघतील? स्वामी महाराज कोण बघतील? ते मालक आहेत का नाही? या विश्वाचे मालक. मग तुमचे आमचे पण मालक आहेत ते. मग ते बघतील ना तुमचं आमचं बरं वाईट करायचं का चांगलं करायचं का काय करायचं ते बघतील. आपलं सांगायचं कर्तव्य ते योग्य पद्धतीने सांगायचं. ज्याने ऐकलं त्याचं चांगलं, नाही ऐकलं तरी त्याचं चांगलं आहे. वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये. अशा काही गोष्टी असतात. मग समोरच्याला वाटतं बिचाराला काय दुखणं आहे, महाराज काय सांगत नाही, नुसतं बोलतात भिवू नको मी तुझ्या मागे. अरे मग तसंच बोलणार ना मी, भिवू नको मी तुझ्या मागे. अरे बाबांनो, कधी कळणार तुम्हाला? त्याला बाबाची गरज नाही आहे, त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून त्याचं भय मनातनं काढायचं आणि एक चेतना त्याच्यामध्ये निर्माण करायची ऊर्जेची. मग त्याला जगण्याची दिशा मिळते. काय मिळते? असे किती लोक याच्यातनं आपण बाहेर काढले, आज व्यवस्थित जगतायत, त्यांचा प्रपंच करतायत, संसार करतायत आणि आनंदाने मोकळा श्वास घेत आहेत. या भयातनं बाहेर पडलेले आहेत आणि स्वामी महाराजांची सेवा करतायत. काय करतायत? बाबांसारखं अडकून नाही ठेवलं आपण आणि कधी अडकवणार पण नाही तुम्हाला. आलं लक्षामध्ये? आत्तापुरतं एवढंच. परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय. गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. महाराजांचं नामस्मरण करायचंय, ते पण मोठ्याने टाळ्या वाजून. किंक्रांत व्यवस्थित व्हायला पाहिजे ना. हां, म्हणून घाबरू नका. चला सुरुवात करा. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव सर्वांना आदेश